स्वागत सुरेशराव, स्वागत करा पत्रकाराचं फक्त. महायुतीची पत्रकार परिषद बसून कर. युतीची युतीची तळेगाव नगरपालिकेच्या युतीसाठी आज उपस्थित असलेले तळेगाव शहराचे भारतीय जनता पक्षाचे प्रभारी गणेशराव वेगळे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेशरावजी खांडगे, नगरपालिकेचे नगराध्यक्षाचे उमेदवार संतोषजी दाभाडे, गणेशराव काकडे, तळेगाव इंदोरी मंडल आयोगाचे अध्यक्ष खांडगे साहेब, तळेगाव नगरपालिकेचे माजी सभापती सुभाषजी गरुड. काय म्हणतात मंडल? आज आपण अध्यक्ष थोड्याशा वेळामध्ये आपल्याला निमंत्रण दिलं. आपण सर्व पत्रकार उपस्थित झालात त्याबद्दल सर्व पत्रकारांचे आभार मानतो आहे, स्वागत करतो. नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पक्ष या युतीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, आमचे सहकारी मित्र गणेशरावजी बेगडे, त्याचप्रमाणे तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सुरेशराव धोत्रे, भारतीय जनता पक्षाचे नेते संतोषजी दाभाडे, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते गणेशजी काकडे, मंडलाध्यक्ष चिरागजी खांडगे, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुहासभाऊ गरुड, उपस्थित सर्वच सन्मान्य पत्रकार बंधू आणि भगिनींनो, सुरेशराव धोत्रे यांनी आपल्या सर्वांचं स्वागत केलेलं आहे. मी देखील आपल्या सर्वांचं आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं स्वागत करतो. गेले अनेक महिने म्हटलं तर वावगं ठरणार नाही, तळेगाव आणि तालुक्याच्या राजकारणामध्ये तळेगाव शहरामध्ये युती होणार की नाही होणार या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा होत्या आणि त्या चर्चांना पूर्णविराम आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मिळत आहे. आपण सातत्यानं मागच्या 4-5 दिवसापासनं की तळेगाव शहरामध्ये जेव्हापासून या युतीच्या चर्चेच्या संदर्भातनं विषय सुरू झाले, त्यानंतर मुंबईमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे आणि तालुक्याचे विद्यमान आमदार सुनीलांना शेळके यांच्यासह दोन्ही पक्षांच्या प्रमुख उपस्थितांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बैठक झाली. या बैठकीमध्ये तळेगाव असेल, लोणावळा असेल या संदर्भातल्या काही निर्णय त्या ठिकाणी करण्यात आले. त्याच अनुषंगाने तळेगावच्या अंतिम टप्प्यातील निर्णयाप्रत आज ही युती पोहोचलेली आहे. कशा पद्धतीने वाटाघाटी ठरल्या, कसं आपण पुढे जाणार आहोत या संदर्भातलं थोडक्यात आणि संक्षिप्त स्वरूपात मी या ठिकाणी आपल्याला माहिती देऊ इच्छितो. 2 दिवसापूर्वी आम्ही युतीची चर्चा चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून स्वतंत्र प्रेस त्या ठिकाणी घेऊन 9 उमेदवार आम्ही परवा दिवशी जाहीर केलेले होते आणि दुसऱ्या टप्प्यातले काही उमेदवार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
या ठिकाणी जाहीर होतील. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे नेते देखील या ठिकाणी जाहीर करतील. या युतीच्या माध्यमातनं पुढे जात असताना तळेगाव शहर हे झपाट्यानं वाढणारं शहर आहे. जगाच्या नकाशावरती पोचलेला हा तालुका आणि हे तळेगाव शहर हे आज देशातील कानाकोपऱ्यातील लोकांच्या दृष्टिकोनातनं एक महत्त्वाचं आणि अग्रभागी असणारं शहर म्हणून लौकिकास पात्र ठरत आहे. म्हणून उद्याच्या काळामध्ये हे शहर विकासाच्या दृष्टिकोनातनं पुढे नेत असताना स्थानिक पातळीवरती राजकारणाच्या गोष्टी थोड्याशा बाजूला ठेवून विकास कामांच्या संदर्भामध्ये एकत्रपणाने पुढे जात असताना सर्वांनी बरोबर राहिलं पाहिजे आणि शहराचा सर्वांगीण विकास हाच दृष्टिकोन समोर ठेवून राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र गेलं पाहिजे. अशा पद्धतीचं या सगळ्या नव्या पिढीतील काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आलं. इथून पाठीमागचा जर इतिहास आपण पाहिला तर स्वर्गवासी कृष्णरावजी धोंडेबा भेगडे साहेब असतील, जे काँग्रेस पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते राहिले, मार्गदर्शक राहिले. त्याचबरोबर कैलासवासी केशवरावजी वाडेकर साहेब असतील, यांनी या तालुक्याची आणि शहराची धुरा सांभाळत असताना राजकारणाच्या वेळेस राजकारण केलं, परंतु नेहमी तळेगावातलं वातावरण, राजकीय वातावरण हे सुदृढ राहील, निकोप राहील अशा पद्धतीचा विचार पुढील पिढ्यांसाठी सातत्याने मांडला गेला आणि तोच विचार घेऊन आज नव्या पिढीतल्या आमच्यासारखी विकास हा एकच दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही सगळी मंडळं पुढे जात आहोत आणि त्याला यश आलेलं आज तळेगावकरांच्या सहकार्यानं आपल्याला पाहायला मिळतंय. ही वाटचाल करत असताना, निवडणुकीला सामोरं जात असताना जो फॉर्म्युला आमचा ठरलेला आहे त्याच्यामध्ये 28 जागा आहेत आणि नगराध्यक्षपदाची 1 जागा आहे. 28 जागांपैकी 17 जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी आहेत. त्या घड्याळ या चिन्हावरती आम्ही लढवणार आहोत. त्याचप्रमाणे 11 जागा या भारतीय जनता पक्षासाठी आहेत. त्या कमळ या चिन्हावरती आपण लढवणार आहोत. त्याचबरोबर नगराध्यक्षपदाचा जो कालावधी आपला 5 वर्षाचा आहे तो 2 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षाच्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी 2.5 वर्ष 2 नगराध्यक्ष आपण शहरासाठी करणार आहोत. त्यातला पहिला नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाचे संतोषजी दाभाडे यांना आपण घोषित केलेला आहे. तसेच त्यांचा कालावधी 2.5 वर्षाचा राहील आणि पुढील 2.5 वर्षासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गणेशजी काकडे यांच्यासाठी आपण तो कालावधी त्या ठिकाणी केलेला आहे. असा 5 वर्षाचा कार्यकाल आपला नगराध्यक्षाचा राहील. त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांना तळेगाव शहरामध्ये आज चांगल्या पद्धतीचं वातावरण या निवडणुकीच्या संदर्भामध्ये असताना अनेक मंडळी नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत आणि या सगळ्या मंडळींना येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यामध्ये समाविष्ट करण्याचं देखील काम त्या ठिकाणी केलं जाईल. मी पुनश्च एकदा युतीचे आमचे जे सहकारी आहेत त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की गेले 40 दिवस ह्या चर्चा वेगवेगळ्या मोडमध्ये सुरू होत्या, परंतु सगळ्यांच्या मनामध्ये हे शहर पुढे नेण्याच्या संदर्भातली भावना त्या ठिकाणी होती आणि त्याच भावनेचा आदर दोन्ही पक्षातील सर्व प्रमुख मंडळींनी केला आणि त्याचा परिणाम आपल्याला उद्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून शहरासमोर जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. एवढंच या निमित्ताने सांगतो. पुनश्च एकदा सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करून थांबतो. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश भाऊ बेगडे आपलं मनोगत या ठिकाणी सांगतील. तत्पूर्वी मी नावं उमेदवारांची जी जाहीर करायची ती गणेश भाऊंचं या ठिकाणी आपल्याशी बोलणं झाल्यानंतर आम्ही दोन्ही बाजूने ती जाहीर करू. आजच्या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेशजी खांडगे, या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले शहर भाजपाचे अध्यक्ष चिराग शेठ खांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरेश भाऊ धोत्रे, सुहास भाऊ गरुड, भारतीय जनता पक्षाचे
माजी शहराध्यक्ष सन्माननीय संतोषजी दाभडे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष गणेश भाऊ काकडे, उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या युतीची ही तशी पाहिली तर दुसरी पत्रकार परिषद म्हणावी लागेल. यापूर्वी माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे आणि आमदार सुनीलजी शेळके यांनी पत्रकार परिषदेमध्ये युतीची घोषणा केलेली होती. आज या पत्रकार परिषदेला सामोरं जात असताना जी काही प्राथमिक स्वरूपाची चर्चा घडलेली आहे किंवा ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत या गणेशजी खांडगे यांनी आपल्या सर्वांच्या समोर मांडलेल्या आहेत. जी गोष्ट अनेकांना असं वाटत होतं की घडणार नाही, ती गोष्ट आज या निमित्ताने घडते आहे. संतोष भाऊ दाभडे पाटील आमचे माजी शहराध्यक्ष यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तालुक्याचे आमदार सुनीलजी शेळके यांनी जर भारतीय जनता पक्षानं संतोषजी दाभडे पाटील यांची उमेदवारी नगराध्यक्ष म्हणून दिली तर आम्ही त्याचं स्वागत करू, त्यांना पाठिंबा देऊ, अशा स्वरूपाचं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं होतं. हे वक्तव्य त्या ठिकाणी करत असताना खरं तर आमच्या कार्यकर्त्यांमध्ये थोडासा रोष होता की भाजपचा जो कोणी उमेदवार असेल किंवा काय असेल तो जाहीर करण्याचा अधिकार हा भारतीय जनता पार्टीचा आहे. परंतु हा एका बाजूला रोष असताना तळेगाव शहरामध्ये संघ जनसंघाचे अनेक परिवार त्या ठिकाणी आहेत, अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते देखील आहेत. या सर्वांशी चर्चा केल्यानंतर सर्वांनी सांगितलं की जर तळेगाव दाभडे नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी तालुक्याचे आमदार सुनीलजी शेळके हे जर संतोष दाभडे पाटलांचं नाव घेत असतील तर आपण त्याला नक्कीच दुजोरा दिला पाहिजे, अशा प्रकारचे त्या ठिकाणी आम्हाला सूचना होत होत्या. परंतु जसे दिवस गेले त्यानंतर त्यामध्ये काही ट्विस्ट येत गेले. संतोषजी दाभडे पाटील यांना स्थानिक समितीचं चिन्हावरती आपण निवडणूक लढवावी अशा प्रकारचा त्यांचा आग्रह राहिला. ही सगळी चर्चा वेगवेगळ्या वार्ता त्या ठिकाणी घडत असताना 20 ऑक्टोबर रोजी तळेगाव दाभडे नगरपालिकेच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाच्या प्रसंगी व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमदार सुनीलजी शेळके असतील, माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे असतील, या दोघांनी त्या ठिकाणी नगरपालिकेच्या इमारतीचं बांधकामाच्या संदर्भात सांगत असताना राजकीय वक्तव्य देखील केलेले आपण सर्वांनी पाहिलेले आहेत. गणेश भाऊ खांडगे यांनी आता ज्याप्रमाणे सांगितलं की तळेगाव दाभडे शहराचा विस्तार आता फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. मोठी औद्योगिक नगरी म्हणून आता तळेगाव शहर नावारूपाला आलेलं आहे. पुणे जिल्ह्यामध्ये पुणे शहरानंतर शैक्षणिक सुविधा जर सर्वात जास्त कुठे असतील तर त्या आपल्या तळेगाव दाभडे शहरात आहेत. या शहराला एक ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आता वेगवेगळ्या कारण, मग शिक्षणाच्या निमित्ताने असेल, नोकरीच्या निमित्ताने असेल, बाहेरची अनेक मंडळी या ठिकाणी येत आहेत. आणि ह्या सगळ्या मोठ्या होत असलेल्या शहराला जर आपण योग्य पद्धतीनं व्यवस्थितपणाने एकत्र येऊन हाताळलं तर निश्चितपणानं या शहराचा आणखी चांगल्या प्रकारे विकास आपल्याला करता येईल. आणि म्हणून सुनीलजी शेळके यांनी या निवडणुकांसाठी मी युतीचा प्रस्ताव तुमच्याकडे ठेवतो, ज्याची सुरुवात खरं तर त्यांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीने केलेली होती. आणि तो प्रस्ताव त्यांनी ठेवल्यानंतर त्या प्रस्तावाला उत्तर देताना माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे यांनी देखील प्रतिसाद दिला. आणि प्रतिसाद देत असताना शहराच्या विकासाच्या संदर्भामध्ये आम्ही देखील त्या ठिकाणी निश्चितच 2 पावलं पुढे येऊ अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली. परंतु हे सगळं वास्तवात आणण्याकरता बऱ्याचशा अडचणी त्या ठिकाणी होत्या. आणि म्हणून या चर्चा करता तुम्हा सर्वांना माहिती, आता त्यात काय लपवण्यासारखं काहीच नाही. काही दिवसांपासून
आमदार सुनीलजी शेळके आणि आमचा काही फारसा चांगला संवाद त्या ठिकाणी नव्हता आणि म्हणून या चर्चेला आम्ही सर्वांनी भारतीय जनता पक्षाचे आमचे ज्येष्ठ नेते इंदरशेठ ओसवाल यांना पुढाकार घ्यायला सांगितलेलं होतं. इंदरशेठ ओसवाल यांनी आमदार सुनीलजी शेळके असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची ज्येष्ठ मंडळी असतील यांच्याशी त्या ठिकाणी चर्चा करावी. या संदर्भात काही सकारात्मक गोष्टी खरंच घडतायत का याची चाचपणी करावी. यासाठी आमचे बाळाभाऊ भेगडे असतील, आमची कोर कमिटी असेल यांनी इंदरशेठ ओसवाल यांना त्या ठिकाणी पुढाकार घ्यायला लावला होता. त्यांनी त्या संदर्भात अनेक चर्चेच्या फेऱ्या केलेल्या होत्या किंवा आता कालपर्यंत चालू होत्या. अनेक पत्रकार मंडळी आपली सांगत होती की फक्त युतीच्या टाळ्या एकमेकांना द्यायच्या वार्ता होतात, परंतु प्रत्यक्षात काहीच घडत नव्हतं. पण दुसऱ्या बाजूला चर्चेच्याही फेऱ्या चालू होत्या आणि हे सगळं घडत असताना आमची 2 गोष्टींवरती त्या ठिकाणी गाडी अडली होती. आम्ही तळेगाव दाभाडे नगरपालिकेमध्ये जेव्हापासून भारतीय जनता पक्षाची स्थापना आहे तेव्हापासून आम्ही आमच्या कमळ या चिन्हावरतीच सगळ्या निवडणुका लढतो. आम्हाला कमळ चिन्हावरतीच निवडणुका लढवायला जर अनुमती दिली किंवा मान्यता दिली तर निश्चितपणाने या ठिकाणी आपल्याला ही युती पुढे घेऊन जाता येईल. अशा प्रकारची चर्चा त्या ठिकाणी झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला त्यांनी आम्हाला भारतीय जनता पक्षाला मी पहिलं नगराध्यक्षपद देतो असं सांगितल्यानंतर जागेच्या संदर्भात काय याची देखील चर्चा त्या ठिकाणी झालेली होती. 28 जागांपैकी 14 जागांवरती एकमत करावं अशी मागणी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ठेवण्यात आली होती. या दोन्ही मागण्या सुनीलजी शेळके यांना ताबडतोब मान्यता देण्यासारख्या नव्हत्या. त्यांची त्यामध्ये काही अडचण होती. आम्ही तुम्हाला जर नगराध्यक्षपद देणार असू तर तुम्ही आम्हाला नगरसेवकांमध्ये झुकतं माप दिलं पाहिजे किंवा मागच्या 2 विधानसभा निवडणुका ज्या आधी झाल्या त्याच्यामध्ये त्यांना मिळालेलं मताधिक्य पाहता आम्हाला त्या ठिकाणी जागा अधिकच्या हव्यात अशा प्रकारचं त्यांचं आर्ग्युमेंट राहिलं. आम्ही देखील त्या ठिकाणी सकारात्मक बाजू घेत असताना 13 जागा आम्हाला द्याव्यात आणि 15 जागा राष्ट्रवादी काँग्रेस ते घ्याव्यात अशाही प्रकारची चर्चा त्या ठिकाणी झाली. सुनीलजी शेळके तुमच्याकडे आल्यापासून फार हार्ड निगोशिएटर आहेत. सुरुवात 8, 9, 10 इंदरशेठ ओसवाल यांनी त्यांना बरेच त्यांच्या दोघांच्या चर्चेमध्ये शेवटचं त्यांनी सांगितलं की मी 11 जागा तुम्हाला देईल, आम्ही 13 जागांवरती ठाम होतो, पण निवडणूक मात्र ही स्थानिक समितीच्या चिन्हावरती लढवावी अशी त्यांची अट होती. त्यावेळेला मग शेवटच्या चर्चेच्या सत्रांमध्ये नामदार बाळाभाऊ भेगडे असतील, मी स्वतः असेल, आमचे शहराचे अध्यक्ष चिराग शेठ असतील यांनी देखील त्यांच्याशी चर्चा केली. गणेशजी खांडगे यांच्याबरोबर आमचा संवाद सुरू होता आणि मग यामध्ये शेवटी आपल्याला जर खरंच पुढे जायचं असेल, केवळ चर्चेचा फार्स न ठेवता खरंच या शहराच्या विकासासाठी काम करायचंय का, तर आपल्याला कुठंतरी एका व्यासपीठावरती किंवा एका भूमिकेवरती यावं लागेल. अशा प्रकारची चर्चा झाल्यानंतर या ठिकाणचा तिढा कसा सोडवायचा, तर आपण वरिष्ठ पातळीवरती त्या ठिकाणी हा सगळा प्रश्न घेऊन जाऊ आणि तिथे जे काही आपले वरिष्ठ सांगतील त्याला एकमुखाने मान्यता देऊ अशा प्रकारची त्या ठिकाणी सुरुवात झाली. खरं तर आमचा आग्रह तळेगाव शहरातच आपल्या सर्वांना माहिती आहे की जवळपास सर्वच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत त्यांचं वास्तव्य तळेगाव शहरात आहे आणि असा एक त्यातनं मेसेज जाऊ शकतो की तळेगाव शहरातलेच हे सगळे प्रमुख पदाधिकारी असल्यामुळं हे तळेगाव शहरच त्या ठिकाणी फक्त करतायत आणि बाकीच्या ठिकाणी मात्र निवडणुका लढवण्यासाठी बाकीचे त्यांना लढवतायत. अशा प्रकारच्या काही चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील किंवा इतर वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं ऐकायला मिळाल्या. खरं तर आमची भूमिका आजही एकोपा सगळीकडेच राहावा अशीच आहे आणि म्हणून या संदर्भात तळेगाव शहरामध्ये जर चर्चेला कुठंतरी यशस्वी ती चर्चा झाली, त्याला जर योग्य मान्यता मिळाली
तर निश्चितपणानं आपल्याला पुढे जाता येईल अशा प्रकारची चर्चा झाल्यानंतर स्वतः आमदार सुनीलजी शेळके, नामदार बाळाभाऊ भेगडे, त्या ठिकाणी मी आणि आमचे आणखी 2 पदाधिकारी, सुनीलजी शेळके यांच्याबरोबरही 2-3 पदाधिकारी त्या ठिकाणी होते. आम्ही सर्व मिळून त्या ठिकाणी मुंबईला गेलो. मुंबईला गेलो असताना अजितदादांची आमची काही त्या ठिकाणी भेट झालेली नाही. ते कॅबिनेट संपल्याबरोबर ताबडतोब निघून गेले. पण आम्ही त्या ठिकाणी माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना सगळेजण मिळून भेटलो आणि त्यांच्याकडे तळेगाव शहरातल्या निवडणुकीबाबत चर्चा करत असताना आम्ही त्यांना सांगितलं की तळेगाव दाभाडे शहराच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीचा फॉर्म्युला हा पहिल्यांदा आकारास येऊ शकतो, पण आमच्या काही अडचणी आहेत. आमदार सुनीलजी शेळके यांची मागणी आहे की या निवडणुका या स्थानिक समितीच्या माध्यमातून एका वेगळ्या चिन्हावरती व्हाव्यात आणि त्या चिन्हावरती नगराध्यक्षासहित सर्व उमेदवार त्या चिन्हावरती यावेत अशी आमची म्हणजे सुनीलजी शेळके यांची मागणी आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे की आम्हाला कमळ चिन्हावरच या निवडणुका लढायच्यात, ही पहिली मागणी होती. आणि दुसरी मागणी होती की जागा वाटपाबाबत आमच्यातला तिढा काही अजून सुटत नाही. भाजप 13 जागांवरती अडून बसला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस 11 जागा द्यायला त्या ठिकाणी तयार आहे. अशा या प्रकारच्या दोन्हीही चर्चा आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या समोर मांडल्यानंतर त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सुनीलजी, आम्ही तळेगावात आजपर्यंत सातत्यानं कमळावरती लढत आलोय, त्यामुळं या निवडणुका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना कमळावरती लढू द्याव्यात आणि तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही देखील तुमच्या पक्षाच्या चिन्हावरती त्या निवडणुका लढल्या तरी हरकत नाही. अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य आल्यानंतर दुसऱ्या बाजूला 13 आणि 11 जागेंच्या प्रश्नासंदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी भाजपने सुद्धा आता 11 जागा मान्य कराव्यात असा त्यांनी निर्वाळा दिला. भारतीय जनता पक्षाचे ते नेते देखील आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देखील आहेत. त्यांचा शब्द जसा आम्हाला बंधनकारक आहे तसाच तो मला वाटतं आमदार सुनीलजी शेळके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा देखील बंधनकारकच असावा, कारण आम्ही सगळेजण त्या ठिकाणी राज्यात महायुती म्हणून कार्यरत आहोत. हा विषय आल्यानंतर सुनीलजी शेळके यांनी की मला देखील त्या ठिकाणी माझी राष्ट्रवादी काँग्रेसची कोर कमिटी आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी आहेत, अजितदादा आहेत, यांना त्या ठिकाणी उत्तरे द्यावी लागतील. त्यांनी एक नवीन समस्या किंवा नवीन प्रश्न त्या ठिकाणी मांडला की मुख्यमंत्री साहेब, मी पहिले 2.5 वर्ष तळेगावमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हाला मान्यता तुमच्या सांगण्यावरून देत असेल तर लोणावळा या ठिकाणी मला घड्याळ चिन्हावरती पहिल्या 2.5 वर्षाची लढवण्यासाठी मान्यता मिळावी, अशा प्रकारची त्यांनी त्या ठिकाणी मागणी केली. ती मागणी केल्यानंतर देवेंद्रजींनी बाळाभाऊंकडे पाहिल्यानंतर बाळाभाऊंनी सांगितलं की मला तिथल्या स्थानिक ज्या कार्यकर्त्यांशी मी अजून बोललेलो नाही. सुनीलजी शेळके यांनी त्या ठिकाणी सांगितलं की आता निर्णय बाळाभाऊंनी घ्यायला पाहिजे, परंतु बाळाभाऊंनी आधीच मला वाटतं त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेनंतर देखील सांगितलं होतं की आमच्याकडची प्रत्येक शहराची वेगळी कोर कमिटी आहे, त्या कमिटीने जो निर्णय घेईल तो आम्हा सर्वांना बंधनकारक असणार आहे आणि म्हणून मी चर्चा करतो. परंतु देवेंद्रजींनी त्या ठिकाणी सांगितलं की तुम्ही जमवून घ्या म्हटल्यानंतर ठीक आहे आम्ही चर्चा करतो अशा प्रकारचे त्यांना सांगितलं आणि आमची ती बैठक त्या ठिकाणी संपली. येत असताना पुन्हा आम्ही मंत्रालयात भेटलो. मंत्रालयात देखील काही चर्चा आमच्या त्या ठिकाणी झाल्या. येत असताना आम्ही आमच्या लोणावळ्याचे पदाधिकारी कोर कमिटी यांच्याशी चर्चा केली की अशा पद्धतीनं आपण एक प्रश्न जर या तालुक्यामध्ये सोडवला आणि महायुती म्हणून जे राज्यात काम चालू आहे ते काम आपल्याला या तालुक्यात करता येईल का, अशा पद्धतीच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांच्या आहेत. या संदर्भात त्यांना देखील माहिती दिली. तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी चर्चा करून आमची लोणावळ्याचं आता आम्ही फार पुढे गेलेलो आहोत, त्यामुळे आता आम्हाला लगेच त्यातनं बॅकआउट होणं शक्य नाही. आम्ही त्या ठिकाणी नगराध्यक्ष आणि आमचे सगळे नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावरती लढू
अशा प्रकारची भूमिका मांडली. आम्ही देखील त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते त्यांच्या भूमिकेवरती ठाम होते. आणि हीच गोष्ट आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसला देखील त्या ठिकाणी सांगितली. ती सांगितल्यानंतर बरेच त्या विषय म्हणजे त्याच्यावरती अनेक चर्चा झाल्या, परंतु त्यातनं मार्ग काही निघाला नाही. पण आता कुठंतरी ही गाडी रुळावरती आलेली आहे. किमान सुरुवात तळेगावातून करू. आणि म्हणून तळेगावात देखील मोठ्या मनानं सुनीलजी शेळके असतील, बाळाभाऊ भेगडे असतील, या दोघांनी पण तळेगाव शहरात किमान सुरुवात तर करू. म्हणून 11 जागा भारतीय जनता पक्षाला, 17 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, अशा प्रकारचा फॉर्म्युला त्या ठिकाणी मान्य केला. नगराध्यक्षपदाचे पहिली 2.5 वर्ष भारतीय जनता पक्षाला आणि नंतरची 2.5 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्याचं देखील आमच्यात त्या ठिकाणी मान्यता झाली. कोणत्या वॉर्डात कोणत्या उमेदवाऱ्या घ्याव्यात अशा पद्धतीने साधारण टेंटेटिव्ह चर्चा, म्हणजे फार सविस्तर चर्चा झालेली नाही, परंतु ही चर्चा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सुनीलजी शेळके आणि गणेशजी खांडगे यांनी पत्रकार परिषदेमध्ये काही उमेदवारांची देखील त्या ठिकाणी घोषणा केली. पुन्हा आमच्या चर्चेच्या फेऱ्या झाल्या. आमच्याकडे 11 जागांचे जे प्रस्ताव आले होते, ते 11 जागांचे प्रस्ताव जे आले ते देखील आम्हाला फार आमच्या कार्यकर्त्यांना मान्य नव्हते. आणि म्हणून त्याच्यावरती देखील काही चर्चा आमच्या कोर कमिटीत त्या ठिकाणी झाल्या. शेवटपर्यंत असं कुणाला वाटत नव्हतं की हे जमेल. अनेकांना वाटलं ते काय युतीचा पोपट मेला अशा प्रकारची वक्तव्य सगळ्या शहरभर त्या ठिकाणी गाजत होती. परंतु पुन्हा एकदा त्या ठिकाणी काल शेवटची चर्चा रात्रीची झाली आणि त्याच्यामध्ये 1-2 जागांमध्ये बदल करून आम्ही त्यांचा प्रस्ताव मान्य केला. हा प्रस्ताव मान्य करत असताना साहजिक आहे, आतापर्यंत तळेगाव शहरामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित शहर विकास समिती आणि भारतीय जनता पक्ष अशाच निवडणुका त्या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि याच 2 पक्षांची युती झाल्यानंतर साहजिक आहे की इकडचे कार्यकर्ते असतील किंवा इकडचेही कार्यकर्ते असतील, बहुतेकांच्या स्वप्नावरती विरजन त्या ठिकाणी पडणार होतं. कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात रोष असू शकतो, परंतु देवेंद्रजींनी एकदा सूचना केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या सूचनांना त्या ठिकाणी आपण सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे. शेवटी ते या राज्याचे नेते आहेत. शेवटी जो काही शहरासाठी विकास निधी लागणार आहे, हा सगळा विकास निधी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, यांच्याच माध्यमातून आपल्याला तो मिळवायचा आहे. आणि म्हणून शेवटी या फॉर्म्युल्यावरती आमचं सगळ्यांचं एकमत झालं. हे एकमत होत असताना मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून वडगाव असेल, लोणावळा असेल, येथील कार्यकर्त्यांना देखील पुन्हा एकदा आवाहन करीन की जर तुमच्या पातळीवरती, आम्ही त्याच्यात त्यांना कसल्याही प्रकारचा फोर्स करणार नाही, परंतु तुमच्या पातळीवरती जर शक्य असेल तर काही गोष्टी जुळून घ्याव्यात अशा प्रकारची आमची एक विनंती त्यांना असणार आहे. पण शेवटी त्यांच्या स्थानिक समस्या आहेत, त्यांचे तिथले विषय आहेत, हे आमच्यापेक्षा त्यांना जास्त सखोल माहिती असल्यामुळं त्याच्यावरती त्यांनी निर्णय घेणं योग्य ठरेल. पण तालुक्यामध्ये जी काही सगळीकडे चर्चा होणार आहे की फक्त तळेगावचा प्रश्न सोडवले जात आहेत, तर असं नाही. तळेगावच्या बरोबरच अशाच प्रकारची चर्चा, संवाद हा लोणावळा, वडगाव आणि ग्रामीण भागात देखील राहावा, याच्या बाबतीतलं यापूर्वी सुतोवाच आमदारांनी देखील केलेलं आहे, मी देखील पुन्हा करतो. अशा जर काही घटना जुळून येणार असतील तर निश्चितपणाने त्याच्यामध्ये एक सन्माननीय तोडगा काढून किंवा दोन्ही बाजूला मान्य होईल असा जर तोडगा निघत असेल तर निश्चितपणाने आगामी काळामध्ये आम्ही तो करू. अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मी मुद्दामून मांडतो. ज्या काही घटनाक्रम जो घडलेला आहे, हा घटनाक्रम सविस्तरपणाने यासाठीच मुद्दाम सांगितलं की काही समज, गैरसमज, कधीतरी चॅनल्सच्या माध्यमातून त्या बाईट्स दाखवताना मोजकीच वाक्य घेतली जातात, कधी कधी काही वाक्य मागची पुढची संदर्भ कट केल्यामुळं अनेकांचा त्या ठिकाणी गैरसमज देखील होऊ शकतो. आणि तो गैरसमज होऊ नये म्हणून मी सविस्तर घटनाक्रम या ठिकाणी आपणा सर्वांच्या समोर मांडलेला आहे.
माझी आपणाला देखील विनंती आहे की मी जो काही आता घटनाक्रम मांडला हा कुठेही छाटछाट न करता काटछाट न करता तो आहे असाच दाखवावा. आणि आपण सगळी माध्यमात काम करणारी मंडळी आहात, तुम्ही देखील शेवटी तुमच्या सहकार्याशिवाय विकासाचा विषय असेल किंवा दोन्ही बाजूनी सुसंवादाचा विषय असेल तो घडू शकत नाही. आपण देखील या उपक्रमाला चांगल्या प्रकारची प्रसिद्धी द्यावी अशी या निमित्ताने मी सर्वांना विनंती करतो. गणेशजी खांडगे यांनी परवा दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही जागा जाहीर केलेल्या आहेत. भारतीय जनता पक्षाची एक सिस्टीम आहे, आमची राज्याची कोर कमिटी आहे. त्या कोर कमिटीच्या माध्यमातून आमचे पुणे जिल्ह्याचे निवडणूक प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री मुरली अण्णा मोहोळ हे काम पाहत आहेत. पुणे जिल्हा उत्तर जो आहे याचे निवडणूक प्रमुख म्हणून भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे आहेत. या सगळ्या मंडळींना जी काही नावं आम्ही आता खालून तयार केलेली आहेत किंवा यांना उमेदवारी मिळावी या नावांची यादी प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांना पाठवत असतानाच मुरल्यांना असतील, महेशदादा असतील, आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा कंद असतील आणि बाळाभाऊ बेगडे असतील यांना ही यादी निवडणूक प्रभारी म्हणून मी मान्यतेसाठी पाठवलेली आहे. जी नावं मी मान्यतेसाठी पाठवली ती आपणासमोर या ठिकाणी मी सांगणार आहे. मान्यता येताच अधिकृतपणे या उमेदवारी आम्ही पुनश्च एकदा जाहीर करू. त्यामुळे मला वाटतं आमचं जे काही सांगणं आहे ते या ठिकाणी संपलेलं आहे. नावं तुमचं याद्या पहिला जाहीर करून घेतो. याद्या जाहीर करतो. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे, मला वाटतं फार सविस्तर सगळा घटनाक्रम मांडलेला असल्यामुळं कृपया याच्यामध्ये आपण काही ट्विस्ट काढू नये आणि बनी बनाई बात जी म्हणतात ती बिघडू नये कुठेतरी. अशा प्रकारचा विषय मी आज भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला ज्या 11 जागा 11 मागणी जास्तीत जास्त जास्तीत जास्त तेच राहते लक्षात. ओके, म्हणजे पत्रकारांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रदादा चव्हाण यांच्याकडे मान्यतेसाठी जी नावं पाठवलेली आहेत 11 पैकी 7 नावं आज आम्ही त्या ठिकाणी प्रदेशाला पाठवलेली आहेत. त्याची मान्यता लवकरच मिळेल. यामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून श्री संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केलेला आहे. प्रभाग क्रमांक 1 या जागेवरती निखिल उल्हास भगत यांचं नाव त्या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये विभावरी रवींद्रनाथ दाभाडे यांचं नाव प्रस्तावित केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये या जागेवरती प्रिया विकी लोखंडे हे नाव अंतिम केलंय. प्रिया विकी लोखंडे. प्रभाग क्रमांक 4 अनुसूचित जमाती महिला या जागेवरती श्रिया लक्ष्मण चिमटे ही आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. हिचं नाव त्या ठिकाणी आम्ही प्रस्तावित केलेलं आहे. प्रभाग क्रमांक 6 या जागेवरती आमच्या शहराचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चिराग सुरेश शेठ खांडगे यांचं नाव अंतिम प्रस्तावात पाठवलेलं आहे. प्रभाग क्रमांक 11 या जागेवरती भारतीय जनता पक्षाचे नेते आमचे ज्येष्ठ नगरसेवक राहिलेले इंद्रकुमार राजमल ओसवाल यांचं नाव प्रस्तावित केलंय. तर प्रभाग क्रमांक 12 मध्ये या ठिकाणी विनोद अशोक भेगडे हे आमचे युवा नेते जे महाराष्ट्र प्रदेशावरती युवा मोर्चाचे पदाधिकारी म्हणून काम करतायत. या 7 सदस्य पदासाठी आणि 1 नगराध्यक्ष पदासाठीचं नाव आज आम्ही प्रदेशाच्या मान्यतेसाठी पाठवलेलं आहे. त्याची मान्यता येताच त्याची अधिकृत घोषणा ही प्रदेश स्तरावरूनच त्या ठिकाणी होणार आहे. आपल्या माहितीसाठी ही सगळी नावं या ठिकाणी वाचलेली आहेत.
प्रभाग क्रमांक 13 मधल्या दोन्ही जागा आणि प्रभाग क्रमांक 14 मधल्या दोन्ही जागा ज्या भारतीय जनता पक्षाच्या वाटेवरती आहेत किंवा वाट्याला आलेल्या आहेत त्या जागांचा निर्णय आम्ही येत्या 1-2 दिवसात घोषित करू. मला वाटतं की भारतीय जनता पक्षाची जी काय याची भूमिका आहे या ठिकाणी मी सविस्तरपणाने मांडलेली आहे. आपल्या मनातल्या अनेक प्रश्नांना या निमित्ताने उत्तर देखील मिळालेलं असेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि गणेश भाऊ खांडगे यांना विनंती करतो की आपण आपल्याला काही यादी जाहीर करायची असेल तर ते आपण करावी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून परवा दिवशी 17 पैकी 9 जागा आपण जाहीर केलेल्या होत्या आणि आता आपण दुसऱ्या याच्यामध्ये 5 जागा जाहीर करणार आहोत आणि 3 जागा ज्या शिल्लक राहतील ते येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये जाहीर होतील. त्याच्यामध्ये आज ज्या आपण जागा जाहीर करतोय त्याच्यात प्रभाग क्रमांक 6 मध्ये सौ शैलजा कैलास काळोखे या उमेदवार असतील. प्रभाग क्रमांक 8 मध्ये सौ मनीषा हनुमंत म्हाळसकर या उमेदवार असतील. प्रभाग क्रमांक 10 यामध्ये श्री मजनू हनुमंत नाटेकर हे उमेदवार असतील. प्रभाग क्रमांक 11 यामध्ये श्रीमती कमल नामदेव टकले या उमेदवार आहेत आणि प्रभाग क्रमांक 12 मध्ये सौ सोनाली गौरव दरेकर असे परवा जाहीर केलेले 9, आत्ता जाहीर केलेले 5 असे एकूण 14 उमेदवार आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जाहीर केलेले आहेत. प्रभाग क्रमांक 7, प्रभाग क्रमांक 8 आणि प्रभाग क्रमांक 9 यामधली प्रत्येकी एक अशा 3 जागा ज्या शिल्लक आहेत ते उद्या किंवा जास्तीत जास्त उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही जाहीर करू. ठीक आहे. आता नको प्रश्न विचारा. ओके. सर्वांचे मनपूर्वक आभार. शॉर्ट नोटीसवरती आपण सर्वजण पत्रकार परिषदेसाठी